नमस्कार. सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर मी आपल्या मार्फत प्रथमच कणकवलीकरांसाठी आणि तुमच्यासाठी प्रथमच पहिली प्रेस घेत आहे. आज मी सार्वत्रिक निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराची नगरसेवकाची तरी सुद्धा मला माझ्या भारतीय जनता पक्षाने नगरपंचायतीत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सन्माननीय नारायण राणे साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि सन्माननीय आमचे समीर नलावडे साहेब आणि आमच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि मला त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम आणि आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब या सर्वांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि कणकवलीची परत एकदा सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. कणकवलीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय संदेश पारकर असतील आणि आता उपनगराध्यक्ष म्हणून बाबू नाईक असतील यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. कणकवलीकरांनी सर्वात 5406 सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. या मतदारांचे सुद्धा मी आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. मुळात कणकवलीच्या जनतेने आम्हाला 9 नगरसेवक देऊन 17 पैकी बहुमत दिलं होतं आणि या बहुमताच्या जोरावर कणकवली एक दिल्लीला कणकवलीकरांनी कवल म्हणून आम्ही सन्माननीय आमचे नवनिर्वाचित सदस्य जे राकेश राणे आहेत यांना आम्ही पक्षाने उमेदवारी दिली होती. एक गावराटीतील व्यक्ती आमच्या ग्रामीण भागातील गाव एक कणकवली शहरात एक या शहरीकरण आणि गाव जी गावराटीतील व्यक्ती आणि मानकरी कुटुंबातील गावाच्या मानकरी कुटुंबातील एक व्यक्ती आम्ही उपनगराध्यक्ष पदाला आमचं बहुमत असताना आम्ही दिलं होतं. यापूर्वी या गावातील व्यक्ती म्हणजे आमच्या राणे साहेबांनी सन्माननीय किशोर राणे उपनगराध्यक्ष म्हणून बसवले होते. त्यानंतर सन्माननीय बाबू उर्फ रवींद्र गायकवाड यांनाही बसवलं होतं. आमची अपेक्षा होती की गावातील व्यक्तींना नेहमी आपण एक सन्मान देत असतो. आपले अधिकचं मतदान शासनाने मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नगराध्यक्ष संदेश पारकर नेहमी माझं गाव म्हणून सांगत ते फिरत असतात, नेहमी त्याचा उल्लेख करत असतात. आज त्यांनी दाखवून दिले की ते गावाबरोबर राहिले की कोणाबरोबर राहिले. या निमित्ताने त्यांचं गावावरचं बेगडी प्रेम समोर आलेलं आहे. असो, आमचे 9 नगरसेवकांनी स्वीकृत यापूर्वी मी जनतेला आश्वासित करू इच्छितो की आमची जरी सत्ता नसली तरी तिथे नगरपंचायतमध्ये आम्ही नेहमी आहोत. कोणतेही काम जर असलं तर कोणत्याही बिनधास्त काम आमच्याकडे घेऊन या. आमच्या 9 नगरसेवकांनी मी ते केल्याशिवाय ते मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. तो पदावर कोण असो अगर नसो, पदावर असलंच पाहिजे काम करण्यासाठी. याची गरज नाही हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि याचबरोबर या कणकवली शहराचा आधीपर्यंत विकास आम्ही केला. आता जबाबदारी विकासाची त्यांची आहे. जी चांगली कामं सत्ताधारी म्हणून ते घेऊन येतील तेव्हा सर्व आम्ही 9 नगरसेवक आणि मी एक स्वीकृत नगरसेवक त्या चांगल्या कामांच्या 100% पाठीशी राहू. जर चुकीचं काय असेल तर जनतेसमोर आणि आपल्या मार्फत आपल्या समोर नक्की आणलं जाईल. याचा कणकवलीकरांना मी आज शब्द देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सर, आपण गावावर बेडगी प्रेम आहे नगराध्यक्ष संदेश पारकर असं त्यांचं असं म्हटलेलं आहे.
संदेश पारकर यांच्याशी उपनगराध्यक्ष निवडी संदर्भात काही बोलणी झाली होती का? बोलणी कशाला झाली पाहिजे? माझं गाव आज ते जे बसलेत या स्वयंभूरावांच्या कृपेनंच बसलेत ना, त्यांच्या आशीर्वादानेच बसलेत. बोलणी व्हायची काय प्रत्येकाला समजत. संदेश पारकर नवीन आहेत आहेत ते जुने आहेत, हे काही सांगायची गोष्ट नाही. आज लक्षात आलं ना, लोक त्याचा विचार करतील, घेणारं काय घ्यायचं तेवढे घेतील, सोडून द्यायचं सोडून देतील. नूतन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी आता बाईट देताना म्हणाले की कणकवली शहरातील जनतेने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना भ्रष्टाचाराविरुद्ध घरी बसवलेलं आहे. आता आम्ही स्वच्छ कारभार करू, भ्रष्टाचार मुक्त कणकवली करू. अभिनंदन, चांगला निर्णय त्यांचा आहे. फक्त आता ते सत्तेवर आहेत. माझी नगराध्यक्ष असेल किंवा माझे उपनगराध्यक्ष असेल, आज सत्ता हातात आहे. मी त्यांना आवर्जून तुमच्या मार्फत सांगतो की उद्यापासून सगळ्या प्रकरणांची चौकशी लावावी आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा करून टाकावं. फक्त ती चौकशी करण्याची, दाखवण्याची ती हिंमत करते का, हा प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबर कन्हैया पारकर उपनगराध्यक्ष आणि माधुरी गायकवाड नगराध्यक्ष असताना बाबू नाईक त्या सत्तेमध्ये होते 15 नंतर. तर त्यात जो मीटर घोटाळा झालाय माहित आहे ना, 700 रुपयाचा मीटर 2 आणि जी बकेट खरेदी झाली, हे 2 घोटाळे सुद्धा झाले. त्याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर जे पण कोण भ्रष्टाचार, मग मी असेल कोण असेल, ते लवकरात लवकर जनतेसमोर त्यांनी आणावं. नुसतं बोलून उपयोग नाही, लवकर आणावं आणि खरोखरच स्वच्छ कारभार करावा. कारण मी आता 9 नगरसेवकांसहित मी तिथे आहे. मला नस माहित आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सरळ वागले, चांगले वागले तर ठीक आहे, नाहीतर काय बाहेर काढायचं ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर निश्चित येईल. चांगले वागले तर पाठिंबाच आहे ना, 100% पाठिंबा देणार चांगल्या गोष्टीसाठी. स्वीकृत नगरसेवक बाळू पारकर यांनी देखील म्हटलं आहे की धबधबा आहे, रस्त्यांची कामं आहे, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि काही दिवसातच तो बाहेर काढणार आपण. लवकर उद्यापासून सुरुवात करावी. मी काय म्हणतो, काही दिवस कशाला, चांगल्या कामाला वेळ कशाला, उद्यापासून सुरुवात करा. एक वेळ तुमचा मीटर घोटाळा आणि बकेट घोटाळा भीती वाटत असेल तर काढू नका, पण आमचे जर घोटाळे झालेले असतील तर ते तरी बाहेर काढा निदान. आणि वेळ लावू नका, लवकर काढा, उद्यापासून काढा. कारण काय आहे, इतर जी विकास कामं आहेत ती सन्माननीय पालकमंत्री साहेबांचे टेंडर झाले, आता टप्प्याटप्प्याने टेंडर लागतील. त्यामुळे आता एवढ्यात त्यांना काही काम नाही. त्यामुळे बराचसा वेळ रिकामा आहे, तुम्ही जास्तीत जास्त त्यांनी काढावी हे मी अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो त्यांना. राकेश राणे साहेब, आज तुम्ही उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होती, त्यासाठी भाजपकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आली, पण कास्टिंग वोट आहे ते संदेश पारकर यांना मिळाला आणि त्यामुळे एका मताने आपला पराभव झाला. काय सांगा? नक्कीच. सर्वप्रथम जनतेने कौल जो दिलेला होता तो भारतीय जनता पार्टीला दिलेला होता. आमचे 9 नगरसेवक निवडून आलेले होते. बहुमताचा विचार कराल तर 9 नगरसेवक मेजॉरिटीने होतेच ना तुमचे. मग त्यांना 1 मताचा जो अधिकार आहे तो त्यांनी दिला त्यांना, आणि कास्टिंग वोट प्रमाणे त्यांना द्यायचं होतं म्हणून त्यांनी दिलं असेल त्यांना. पण ते जे आहे ते नियमाला धरून आहे की ते आता बघावं लागेल आम्हाला सगळ्या गोष्टी. GR तसं सांगतोय की नाही. माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी आता म्हटलंय की संदेश पारकर यांचं बेडगी प्रेम हे गावावर दिसलं आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच ते पण एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. कारण संदेश पारकर रोज असंच म्हणत असतात की जी मतं मला आता मिळाली ती गावामुळेच मला मिळालेली आहेत. मग आता गावातलेच उमेदवार निवडून आलेले होते आणि उपनगराध्यक्षासाठी पण तेच होते ना, मग तेव्हा ते प्रेम कुठे गेलं त्यांचं? पुढची रणनीती कशी असेल आपली? नाही, त्यांनी जी कामं केलेली चांगली कामं असतील तर त्यांना आमचं नेहमीच सहकार्य आहे. पण जिथे जिथे चुका होत असतील तिथे आम्ही नक्कीच त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करू.